नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर गणिताच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण घटक पाहणार आहोत घातांक व करणी भाग 2। याच्यामध्ये आपण जे काल बेसिक लेवलची असणारी उदाहरणं पाहिली होती, जे नियम आपण समजून घेतले होते, त्या नियमावर आधारित असणारी उदाहरणं आजच्या लेक्चरमध्ये आपण आज पाहणार आहोत। चला तर मग लेक्चरला सुरुवात करूयात। आता पहिलाच प्रश्न, आता या ठिकाणी बघा 2 2 3 3 नियम ज्याच्यामध्ये सामावलेले असतील असे प्रश्न या ठिकाणी, आणि सर्वसमावेशक प्रश्न म्हणजे परीक्षेला जेवढ्या प्रकारचे आतापर्यंत प्रश्न आले ते सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। आता बघा इथं काय दिलंय, 6चा 3रा घात गुणिले 6चा 4था घात गुणिले 6चा 5वा घात गुणिले 6चा 8वा घात भागिले 6चा 7वा घात। आपण बघितलेले इथं बघा गुणाकाराचा आणि भागाकाराचा असणारा नियम आपल्याला वापरायचा आहे। म्हणजे इथं बघा 6चा 3रा घात म्हणजे 6चा 3 वेळा असणारा, म्हणजे 6 गुणाकारामध्ये 3 वेळा घ्यायचा आहे असं। मग आता इथं जर आपण याला संक्षिप्त रूप द्यायचं म्हटलं तर असं आपण काटछाट केलं तरी पण या ठिकाणी चालतं। आणि जर काटछाट तुम्हाला करायचं नसेल म्हणजे इथं बघा, इथं यांची दोन्हींची बेरीजच होणार आहे ना, 4 आणि 3 7, म्हणजे असं जरी केलं तरी तुम्हाला फक्त काय करायची होती, यांची बेरीज करायची। पुन्हा 8 आणि 5 13 म्हणजे 6चा 13वा घात। एकदम बघितलं तरी आपल्याला उदाहरण कळणार आहे। पण आपण नियमाने जर गेलो तर नियमाने काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेस पाया समान असेल, म्हणजे इथं बघितलं पाया समान आहे 6 आहे 6 आहे 6 आहे, त्यावेळेस घातांची गुणाकारामध्ये घातांची बेरीज होते। म्हणजे हा 3 अधिक 4 अधिक इथला हा 5 अधिक हा 8 इथपर्यंत झाली बेरीज। पण आता इकडं भागाकार आहे, मग भागाकार असल्यावर काय होते, वजाबाकी होते। मी इथं आपण घेतला वजा 7। मग आता या ठिकाणी आपण लिहिलं फायनल आन्सर। मग 4 आणि 3 7, मग हे 7 हे धन 7 आणि हे ऋण 7 गेले, काय राहिलं 5 आणि 8, म्हणजेच काय राहिलं 6चा 13वा घात। या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं, ऑप्शन नंबर 3 मध्ये असणारे हे उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहतोय बघा, परीक्षेला विचारलेला हा सुद्धा प्रश्न आहे। 5चा 2रा घात 5चा पहिला घात गुणिले 5चा 0वा घात बरोबर किती। मग आता 5चा 2रा घात म्हणजेच आपण काय करणार आहे, तिथं 2 गुणाकार आहे, गुणाकारात काय करतो आपण, बेरीज करतो। मग इथं 5चा पहिला घात 1 घेतला, 5चा 0वा घात आपण पाहिलेला आहे काल नियम, कोणत्याही संख्येचा 0वा घात काय असतो, 1 असतो। म्हणजे या ठिकाणी तो बेरीज करून चालणार आहे का नाही, या सर्वाची किंमत 1 आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, इथं 1 गुणिले 1 याची किंमत किती येणार आहे 1। मग इथं काय झालं 5चा 3रा घात गुणिले 1 म्हणजे सॉरी 1, मग 1 गुणिले म्हणजे काय, 1 ने कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर काय राहतं, 30 राहतं। आलं 5चा 3रा घात। पण आता इथं देताना इथं बघितलं आपण 5चा 3रा घात कुठं ऑप्शनमध्ये उत्तर दिलेलं आहे का, नाही। मग 5चा 3रा घात किती होतो, 5चा 3 वेळा गुणाकार, म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5, आपण 5 5 25, 25 5 125, 125 ऑप्शनमध्ये आहे का, तर आहे, ऑप्शन नंबर 4 हा अशा पद्धतीने इथं उत्तर आलेलं आहे। आता इथं दिलंय बघा 5चा 0वा घात गुणिले 8चा 0वा घात गुणिले 7चा 0वा घात। आपण बघितलंय कोणत्याही संख्येचा 0वा घात 1 असतो, कोणतीच संख्या त्याला अपवाद नाही। मग आता इथं घेतलं आपण 5चा 0वा घात, मग आता 5चा 0वा घात काय येणार आहे 1 गुणिले, पुन्हा 8चा 0वा घात 8चा 0वा घात काय येणार आहे 1 पुन्हा गुणिले 7चा 0वा घात 7चा 0वा घात सुद्धा किती आला 1 भागिले, आता पुन्हा 5चा 0वा घात आला 1। आता इथं चिन्ह कोणतं आहे, अधिकचं चिन्ह आहे, नीट लक्षात ठेवा बरं का। इथं अधिक 8चा 0वा घात काय आला 1 गुणिले, आता मात्र इथं गुणिले चिन्ह आहे, इथं 7चा 0वा घात आला 1। मग आता होणार काय, या 1चा 1शी जर गुणाकार केला, 1 गुणिले 1 1च, 1 गुणिले 1 1च, म्हणजे वरती आलं 1। आणि छेदस्थानी बघा अगोदर गुणाकाराची क्रिया होणार आहे, गुणाकार केला 1 गुणिले 1 काय होणार 1, मग 1 अधिक 1 मग काय आलं 2, म्हणजे 1/2। 1/2 ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का, तर पहिलाच ऑप्शन आहे 1/2। अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालं। त्याच्यानंतर आता प्रश्न क्रमांक 4,
याच्यामध्ये बघा 2चा तिसरा घात गुणिले 5चा दुसरा घात गुणिले 5चा आठवा घात गुणिले 2 भागिले छेदस्थानी किंवा 5चा तिसरा घात गुणिले 2चा दुसरा घात गुणिले 5चा सातवा घात गुणिले 2चा चौथा घात. आता इथं बघा की इथं पाया समान आहे का नाही, पण इथं 2 अंक आहेत, यांचा मात्र पाया समान आहे. इथं 5 5चा, इथं 2. मग जे समान आहेत त्यांची तर पहिल्यांदा बेरीज करून घ्या. किंवा जर तुम्ही बघा काटछाट केली तरी पण चालते. म्हणजे इथं जर गुणाकाराची क्रिया असेल ना, फक्त गुणाकाराची, तर तुम्ही अशी काटछाट सुद्धा करू शकता. मग आता उदाहरणार्थ इथं बघितलं आपण काय 5चा आठवा घात इथं बघा आणि 5चा दुसरा घात, 5चा आठवा घात आणि 5चा दुसरा घात यांची बेरीज होणार आहे. म्हणजे इथं जर एकदम डायरेक्ट अशी काटछाट नसेल होत तर मग बेरीज करून करायची. मग आता समजा इथं घेतला आपण 2, या 2चा तिसरा घात आहे इकडं अंशामध्ये आणि पुन्हा इथं 2 आहे, म्हणजे 2 2 पाया समान असताना बघा. मग आता 2 म्हणजेच काय, 2चा पहिला घात असतो, म्हणजे तिसरा घात अधिक 1 झाला चौथा घात. पुन्हा गुणिले 5चा कितवा घात आहे, दुसरा घात आहे, दुसरा अधिक पुन्हा 5चा आठवा म्हणजे अधिक 8, कारण गुणाकार आहे तर कशाची बेरीजाची क्रिया होणार आहे, घातांची बेरीज होणार आहे. छेदस्थानी तसंच. बरं 5चा तिसरा घात, त्याच्यानंतर पुन्हा 5 कुठे आहे, इथे 5चा सातवा घात अधिक सातवा घात गुणिले 2चा दुसरा घात अधिक या ठिकाणी बघा 2चा इथं हे 2, इथं एक हे 2, हे 2 आणि हे 2. मग इथला 2 आणि इथला 4 यांची बेरीज होणार आहे, हे 4. मग आता आली काय यांची बेरीज बघा, काय आली इकडं वरती आला 2चा चौथा घात गुणिले 5चा, या 5चा कितवा घात तर 5चा 10वा घात छेदस्थानी 5चा 10वा घात, कारण हे 3 आणि 7 किती होणार आहेत 10 गुणिले 2चा 6वा घात. मग आता होणार काय 5चा 10वा गेला, 5चा 10वा गेला, राहिलं काय आता हे इथं राहिलेत 2चा चौथा, इथं राहिला आहे 6वा. मग अशा वेळेला काय करतात तर काय भागाकार आहे, भागाकारात काय करत असतो आपण घातांची वजाबाकी करतो. मग 2चा चौथा वजा 6वा, मग 2चा किती राहील तर 2चा वजा दुसरा राहील. म्हणजे या ठिकाणी 6 मधून 4 वजा केले, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला दिलं. मग इथं वजा दुसरा घात ऑप्शन आहे का तर आहे, 2चा वजा दुसरा घात ऑप्शन नंबर 2 मध्ये असणारं हे उत्तर आहे. त्याच्यानंतर आता पुढं बघूयात. आता बघा इथं बेरीज दिली आहे बघा. आपल्यालाही जर गुणाकार दिला असला तर आपल्याला सरळ करता येतं, पण आता इथं बेरीज दिली आहे. मग आता बेरीज दिली म्हणले आपल्याला ॲक्च्युअल संख्या घ्यावं लागणार आहेत. मग आता 10चा कोणताही घात करणं एवढं सोपं आहे. 10चा जेवढा घात असेल ना तेवढे 1 वर शून्य द्यायचे. म्हणजे आता 10चा तिसरा घात जर आहे तर 1 वर किती शून्य द्यायचे 3 शून्य, म्हणजे 10चा तिसरा घात अधिक पुन्हा 10चा दुसरा घात. 10चा दुसरा घात म्हणजे काय 1 वर 2 शून्य. बघा आपण काय करतोय बेरीज करतोय. हे 10चा तिसरा घात हा 1000, 10चा दुसरा घात आला 100, 10चा पहिला घात म्हणजेच किती 10 वजा, आता यांची आधी बेरीज करून घ्या. बेरीज किती आली 0 0 1 1 1 1 1110. याच्यामधून वजा काय करायचंय 0.10चा पहिला घात. आता इथं 10 म्हणलं काय, या शून्याच्या नंतर ज्यावेळेस इथं दशांश चिन्ह आहे, या दशांश चिन्हाच्या नंतर इथं अंक आलाय पण त्याच्या पुढं 0 लिहिलाय. त्या शून्याला काय व्हॅल्यू असते का, त्याच्या पुढं तुम्ही हे 10 म्हणा नाही तर 100 म्हणा नाही तर 1000 म्हणा, काय याला व्हॅल्यू नसते. म्हणजे हा 1चा वर्ग म्हणलं तरी चालेल, 0.1चा वर्ग किंवा 0.10चा वर्ग. मग आता इथं 1चा वर्ग किती येणार आहे कोणताही संख्येचा. आता बघा 10चा पहिला घात काय आला 10चा आला, म्हणजे पहिला घात काय असते 30 संख्या असते. मग इथं बघा 0. या 10चा पहिला घात काय येणार आहे 0.10 किंवा 0.1चा पहिला घात 0.1च. मग हे 0. आता बघा इथं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडतोय आपण. हे 0.10 लिहा, 10 नसला लिहायचं तर हा खोडून टाका आणि 1 लिहा, काही फरक पडत नाही. मग आता यांची आपल्याला वजाबाकी करायची. इथपर्यंत आपण केली होती बेरीज, या तिन्हींची केली बेरीज उभ्या मांडणीनी. आता करतोय आपण वजाबाकी, हे वजा करतोय. मग याचा पहिला घात कोणत्याही संख्येचा पहिला घात 30 संख्या असते. आता इथं याचे दशांश चिन्ह इथं आहे म्हणजे इथं काय असणार आहे 0.
मग आता इथं शून्यातून एक जाणार आहे का नाही, मग इथून आपण घेणार होतो उसना, पण इथंच नाही घ्यायला. मग आता काय करणार आपण, इथून घेतला. मग इथं किती राहिला, एक घेतल्याच्या नंतर हा एक जर आपण इकडं नेला तर काय होणार आहे, इथं राहिला 0, इथं गेले 10, 10च्या ऐवजी आपण इथं ठेवले 9, पुन्हा इकडं घेतले, इकडं झाले 10, पुन्हा इकडं संख्या काय झाली 10, कारण आपल्याला इकडं न्यायचं होतं. मग ह्या 10तून एक गेला, खाली राहिले 9, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, पुन्हा 9, पुन्हा आता इथं 0 1 1. या ठिकाणी बघा 1109.9 अशा पद्धतीने याचं उत्तर येत आहे. कुठं आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये असणारे या ठिकाणी उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा आता 5चा यमवा घात भागिले 5चा वजा तिसरा घात कंस पूर्ण गुणिले 5 बरोबर 5चा 17वा घात, तर यम बरोबर किती. आता बघा आपण असा एक नियम पाहिला होता. काय नियम पाहिला होता, जेव्हा बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला संख्या असतील तेव्हा त्या संख्यामध्ये समानता असते, संख्या सारख्या असतात. मग आता इथं बरोबर चिन्हाच्या इकडच्या बाजूला आणि बरोबर चिन्हाच्या इकडच्या, म्हणजे इथं बघा या सर्व घातांची बेरीज किती होणार आहे, तर किती असणार आहे, 17 असणार आहे. इथं 17 आहे म्हणल्याच्या नंतर. मग आता आपण हे सोडून घेऊ. आधी आपल्याला हे आधी गुणाकार भागाकार, म्हणजे इथं भागाकार येतो, भागाकार आपल्याला आधी करून घ्यावा लागेल, गुणाकार आपल्याला करून घ्यावा लागेल, म्हणजे इथं. मग आता आपण बघितलेलं आहे गुणाकार करत असताना काय करतो आपण, सरसंख्या गुणाकारामध्ये असतील, पाया समान असेल, घातांची बेरीज करतो, आणि जर भागाकार असेल तर घातांची वजाबाकी करतो. आधी आपण काय करू, 5चा यमवा घात, मग इथं भागिले चिन्ह आहे, भागिले आहे म्हणल्यावर काय होणार आहे, वजाबाकी, म्हणजे इथं वजा, पुन्हा काय आहे वजा 3, 3ला चिन्ह काय आहे वजा आहे. पुन्हा इथं काय आहे गुणिले चिन्ह आहे, गुणिले चिन्ह आहे म्हणल्याच्या नंतर आता पुन्हा काय होणार आहे, बेरीज होणार आहे. मग इथं 5ला घातच दिलेला नाही, म्हणजेच काय आहे, पहिला घात असणार आहे, आणि बरोबर 5चा 17वा घात. याची जी काही किंमत असणार आहे, पाया जर समान असेल तर घात सुद्धा समान असतो. मग आता आपण हे सोडून घेऊ, आपल्याला हा कंस सोडवायचा आहे पहिल्यांदा. मग इथं ऋण आणि हे पण ऋण, शत्रूचा शत्रू आपला मित्र, म्हणजे काय होणार आहे, इथं या ठिकाणी बेरजेचं चिन्ह म्हणजे धनचिन्ह येणार आहे. किंवा आपण हे पण पाहिलेलं आहे की जर कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असेल तर आतल्या संख्येचं जे चिन्ह आहे ते विरुद्ध होतं. किंवा इथं बघा आपण बघितलं, इथं चिन्हांचा गुणाकार होतोय, ऋण गुणिले ऋण काय होणार आहे, धन. म्हणजे या ठिकाणी बघा 5चा यम अधिक तिसरा घात, म्हणजे इथं काय झालं, धनचिन्ह झाल्यामुळं बरं का, आणि अधिक पहिला घात बरोबर 5चा 17वा घात. मग आता 3 आणि 1 यांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. मग 5चा 3 आणि 1 यम अधिक चौथा घात बरोबर 5चा 17वा घात. आता बघा पाया समान आहे तर यांचे घात सुद्धा कसे असणार आहेत, समान, म्हणजे याची किंमत आणि याची किंमत कशी असणार आहे, सारखी असणार आहे. मग आता बघा यम अधिक 4 बरोबर 17, तर यम बरोबर, मग यम बरोबर काय केलं 17, इकडचे हे अधिक 4 इकडे गेल्यावर वजा 4 झाले, 17 मधून 4 गेल्याच्या नंतर राहिले किती, 13. यमची किंमत किती, तर यमची किंमत आलेली आहे 13. ऑप्शन नंबर 2 मध्ये असणारे उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहतोय बघा आपण, 7वा प्रश्न, वायचा वजा तिसरा घात भागिले वायचा यमवा घात बरोबर वायचा वजा पहिला घात, तर यम बरोबर किती. बरं, आता हे मांडून घ्या. वाय आपल्याला माहित नाही काय संख्या येते, पण वाय असा जसा तसा आपण मांडून घेतला, त्याचा वजा तिसरा घात आहे, वजा तिसरा घात. आता इथं बघा पाया सामान्य कुणी का असा ना, वाय असू द्या कोणती संख्या जरी असती तरी आपल्याला काही घेणं देणं नव्हतं. मग आता इथं बघा, इथं भागिले चिन्ह आहे म्हणजे काय होणार आहे, घातांची वजाबाकी. मग हे वजा 3 वजा एम बरोबर वायचा वजा पहिला घात. बघा मग आता इथं पाया समान आहे तर काय होणार आहे, घात सुद्धा समान असणार आहे. म्हणजे वजा एम वजा 3 वजा एम बरोबर वजा 1 अशा पद्धतीने आलं होतं. बरं, आता आपल्याला कशाची किंमत काढायची, एमची किंमत काढायची. आपण ऋण एम इथं ठेवू, हे ऋण एम इथंच ठेवले मी, पलीकडे आहे ऋण 1
आता हा -3 जर पलीकडे पाठवला तर तो काय होईल, -3 झाला, तो -3. मग आता इथं क्रिया काय होणार आहे, -m बरोबर काय होणार आहे बघा, इथं या -3 मधून 1 जाणार आहे, -1 जाणार आहे. मग इथं राहीन काय तर 2, म्हणजे -m बरोबर काय राहिलं, -2. मोठ्या संख्येचं चिन्ह इथं दिलंय आपण. पण तुम्हाला m ची किंमत विचारली आहे. मग m ची जर किंमत विचारली आहे तर इकडचं चिन्ह पलीकडे द्यायचं. मग m बरोबर काय झाला तर m झाला -2. मग -2 कुठं आहे तर पहिल्याच ऑप्शनमध्ये असणारं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आपण पाहतोय. 5चा 6वा घात ला कितीने गुणल्यास उत्तर 5चा 2रा घात येईल. मग आता कितीने गुणले आपल्याला हे माहिती नाही. मग आता इथं बघा 5चा 6वा घात याला कितीने गुणायचं आहे आपल्याला माहिती नाही. कितीने गुणलं आपल्याला माहिती नाही. पण उत्तर किती आलं इकडं 5चा 2रा घात आले. मग आता इथं 5चा 2रा घात उत्तर येतंय तर याला एखादा, आता इथं काय झालेलं आहे बघा, एखादी संख्या म्हणजे इथं संख्या सुद्धा, हा सुद्धा घात सुद्धा कोणता असणार आहे, इथं पाया सुद्धा कोणता असणार आहे तर 5 असणार आहे. आणि इथं 5चा घात किती आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. मग घात आपण काय केला, 100वा घात केला. मग आता इथं 5चा 6वा घात आहे. आता इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. गुणाकाराचं चिन्ह म्हणजे काय होणार आहे, बेरीज, म्हणजे झाला इथं x. 6 + x बरोबर 5चा 2रा घात. तुम्हाला हे कितीने गुणल्यावर काढायची, ही कितीने गुणल्यावर, किती माहीत नाही म्हणून आपण x लिहिला होता. मग इथं झालं 6 + x बरोबर 2. तुम्हाला x ची किंमत काढायची. मग x बरोबर 2, इकडचे 6 पलीकडे गेल्याच्या नंतर -6 झाले, -6. मग आता या 6 मधून 2 गेले, खाली राहिले 4. 4ला चिन्ह कोणतं तर मोठ्या संख्येचं. मग x ची किंमत, मग ती संख्या कोणती होती तर ती संख्या होती -4. मग 5चा -4था घात. आता तुम्हाला इथं काय, इथं संख्याच विचारली, ती संख्या कोणती आहे, पूर्ण संख्या कोणती आहे ती तुम्हाला सांगायची. आपण x म्हणजे काढला, x म्हणजे काय -4था घात, आणि 5चा -4था घात आहे, म्हणजे 5चा -4था घात हे या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा a चा 12वा घात भागिले a चा 15वा घात बरोबर 1/a चा x वा घात. तर a बरोबर x बरोबर किती. आता बघा a चा 12वा घात दिलाय, भागिले म्हणजे काय, वजाबाकीचं चिन्ह, ऋण चिन्ह, म्हणजे वजाबाकी होणार आहे, -15 बरोबर 1/a चा x वा घात. असं कधी लिहितात बरं, ज्या वेळेस ऋण घात असतो ना, ज्या वेळेस असं एक आपण हे पाहिलंय, नियम पाहिलाय काय, ज्या वेळेस ऋण घात असतो त्यावेळेस त्या घाताचं चिन्ह बदलण्यासाठी 1/, मग ती संख्या जशीची तशी लिहितात. मग जर आता ही संख्या म्हणजेच काय असणार आहे तर ही संख्या म्हणजे असणार आहे a चा -x वा घात. मग तुम्हाला xच काढायचं आहे तर -x ठेवला तरी या ठिकाणी आपल्याला चालतोय. मग आता एका ओळीतली झालंय, याच्याऐवजी आपण इथं लिहिलंय. मग आता इथं 12 - 15 किती होणार आहे, a चा -3रा घात बरोबर a चा -x वा घात. मग या ठिकाणी बघा -x म्हणजेच -3 बरोबर -x. -x म्हणजे -3 झाला. x बरोबर किती, तर x बरोबर किती, x बरोबर होणार आहे -3. x बरोबर किती असणार आहे, -3 असणार आहे, कारण इथं हे चिन्ह दोन्हींचं जाणार आहे, म्हणून -3 हे या ठिकाणी उत्तर येत आहे. त्याच्यानंतर बघा इथं संख्या दिली आहे 101 गुणिले 51 गुणिले 40 गुणिले 12 गुणिले 15 आणि मग कंस केलाय आणि त्याचा x वा घात बरोबर 1. इथं उत्तर तुमची सगळी प्रश्न इथं समजून बघा. आता इथं तुम्ही किती मोठी संख्या यांचा गुणाकार झाला आणि एक मोठी संख्या तयार झाली, काही काय ना, पण तिचा कोणता घात आहे की ज्याच्यामुळे उत्तर 1 येत असतं. हा नियम लय महत्वाचा आहे बरं का, की कोणत्याही संख्येचा 0वा घात 1 असतो. म्हणजे तुम्ही कोणती संख्या लिहिली 6542 ही जरी संख्या आहे, हिचा 0वा घात केला तरच काय येणार आहे, 1 येणार आहे. मग जरी इथं 1 आलंय उत्तर म्हणजे ही संख्या काय असली पाहिजे, काही असू दे, याचं काही देणं घेणं नाही. तुम्हाला x ची किंमत विचारली, x म्हणजे किती असला पाहिजे
एक्स म्हणजे काय असला पाहिजे, शून्य असला पाहिजे. या ठिकाणी शून्य कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये असणारं उत्तर आहे. म्हणजे याचा मग ही संख्या जी काय असेल तिचा शून्यावा घात काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणून एक्सची किंमत किती, एक्सची किंमत या ठिकाणी काय आली, 0. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या पदाची किंमत 1 येईल. आता बघायचं आहे तुम्हाला, 4 पद आहेत. आता तुम्हाला 4 पद चेक करावं लागणार आहेत की बेरीज कोणत्याची किंमत 1 येते हे पाहण्यासाठी. मग आता इथं जर बघितलं तर चेक करायची गरज आहे का, कारण इथं बघा 8चा तिसरा घात आणि 8चा तिसरा घात काय होणार आहे, बेरीज होणार आहे. म्हणजे 8चा 6वा घात झाला, हे तर उत्तर नाही आहे. आता इथं बघा 5चा तिसरा घात गुणिले 1/5चा तिसरा घात. आता याचं जर आपण केलं तर काटछाट बघा, याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे. इथं बघा 5चा तिसरा घात 1/5चा तिसरा घात, 5चा तिसरा घात 1/5चा तिसरा घात काय होणार आहे, 1 गुणिले 1. उत्तर काय आलं 1. काटछाट करून तुम्ही नियमाने पण सोडू शकता, अशी काटछाट करून पण सोडू शकता. इथं झालं उत्तर. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे, ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी बरोबर आहे. खालचे ऑप्शन आपल्याला चेक करायची गरज पडली नाही, कारण इथं बघा आता इथं वजा दुसरा घात आहे, इथं अधिक दुसरा घात आहे, पण तो छेदस्थानी लिहिला आहे. म्हणजे याचाच असणारा हा गुणाकार व्यस्त आहे. मग आता यांचा इथं बघा ही संख्या जर लिहायची झाली तर कशी लिहिणार आहेत आपण, 12चा वजा दुसरा घात. आता ही जर लिहायची आपल्याला तर दुसरा घात लिहिली आपण, गुणिले 12चा दुसरा घात. म्हणजे ही काय होणार आहे, 1/144 ही संख्या होईल. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन नाही. असे ऑप्शन बघितलं तरी आपल्याला कळतंय की हे उत्तर असू शकत नाही आहे. आपल्याला उत्तर वरतीच मिळालं, खाली सोडवायची गरज पण नाही. पण आपल्याला तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी मी या ठिकाणी एक्सप्लेन करत होतो. चला, 11चा शून्यवा घात अधिक 5चा शून्यवा घात वजा 7/11चा कंसाचा शून्यवा घात बरोबर किती. आता बघा कोणत्याही संख्येचा शून्यवा घात काय येतो 1. 11चा शून्यवा घात काय आला 1, अधिक पुन्हा 5चा शून्यवा घात काय येणार आहे 1च, पुन्हा वजा कंसात 7/11चा शून्यवा घात काय येणार आहे 1च. मग आता इथं 1 अधिक 1 काय होणार आहे 2, 2 वजा 1 3, उत्तर 1च. किंवा हे धन 1 आणि ऋण 1 गेले, राहिला काय 1. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे 1. ऑप्शन नंबर 4 मध्ये असणार आहे हे उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा आता 13 नंबरचा प्रश्न, 3चा 4x वजा तिसरा घात गुणिले 3चा 3 वजा 4x वा घात बरोबर किती. आता बघा पाया समान आहे, इथं तिसरा आहे इथं 3 आहे पायामध्ये. मग पाया जर समान आहे तर घातांची काय होते बेरीज होते. मग आपण बेरीज करणार आहोत. आता बघा 3चा 4x वजा तिसरा घात अधिक पुन्हा आता या संख्येचं लिहितोय आपण 3 वजा 4x वा घात. म्हणजे आपण इथं काय केलंय बघा, ही झालं पहिल्याचं, याचं हे याचा घात होता हा, आणि हा याचा घात होता, म्हणजे हा याचा घात आहे. मग आता होईल काय बघा, इथं मध्ये धनचिन्ह आहे. धनचिन्ह जर असेल तर कंस, आता याला कंस नव्हताच पण कंस जरी टाकला आपण तरी कंस काय होत असतं, कंसात जे चिन्ह आहे ते चिन्ह जसंच तसं राहत असतं. किंवा बघा धन गुणिले ऋण काय होणार आहे ऋण, धन गुणिले धन धनच. मग आता इथं बघा हे धन x धन 4x आणि इथं ऋण 4x काय होणार आहे, यांची विरुद्ध संख्या आहेत. या विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी काय असते 0 असते. म्हणजे याचं आलं उत्तर 0. इथं ऋण 3 आणि धन 3 याचं उत्तर सुद्धा किती येणार आहे 0. म्हणजे आलं 3चा शून्यवा घात. आणि कोणत्याही संख्येचा शून्यवा घात काय असतो 1 असतो. म्हणून या ठिकाणी उत्तर काय आलं तर 1. या ठिकाणी तिसऱ्या ऑप्शनमध्ये असणार उत्तर. त्याच्यानंतर बघा 13चा दुसरा घात आणि कंसाचा दुसरा घात आणि 169चा दुसरा घात यातील फरक किती, तुम्हाला फरक काढायचा. मग आता बघा 13चा दुसरा घात, 13चा दुसरा घात म्हणजेच काय 13चा वर्ग आहे. 13चा वर्ग म्हणजेच काय 13 गुणिले 13 म्हणजेच काय 169. आणि त्याचा पण या ठिकाणी वर्ग आहे. म्हणजे इथं 169चा वर्ग ही झाली संख्या 169. त्याचा वर्ग म्हणजे 169चा वर्ग आणि पुढं दिलंय 169चा वर्ग. यांच्यात कितीचा फरक असेल, शून्याचा फरक असेल.
फरकच नाही आहे त्यांच्यामध्ये, म्हणून उत्तर काय आलं या ठिकाणी 0 आलं. पाताक्षणी कळणारे प्रश्न आहेत पहा. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे पहा. 5चा 6वा घात 7चा 6वा घात गुणिले 3चा 6वा घात छेद 3 गुणिले 35चा 6वा घात. आता बघा अंशामध्ये आणि छेदामध्ये पाया दिसणारा समान दिसत आहे का? नाही दिसत आहे, कारण वर दिसतोय 5 7 3, खाली 3 दिसतोय, पण या ठिकाणी 35 दिसतोय, म्हणजे 35 इकडं 5 7. असा नियम आपल्याला बघा पाया समान असतानाच आपले जवळजवळ सगळे नियम आहेत. फक्त एकच नियम आहे जिथं पाया समान नाही तर काय विचारलं जातं? घात समान असताना. मग यांचा पाया जर समान नसेल तर घात समान आहे का? आहे ना. बघा सगळ्यांचाच घात 6 आहे, सगळ्यांची या ठिकाणी बेरीज नाही. आता इकडे बघा सगळ्याच्या एका कंसात नाही घेत बसायचं, खाली बघायचं आधी वेगळी संख्या कोणती दिसते. इथं वेगळी संख्या दिसते 35. मग इकडं वरती बघा कोणत्या दोन पायांचा गुणाकार 35 येतोय का? तर येतोय. कुणाचा येतोय? 5चा आणि 7चा. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं? 5 गुणिले 7 हे एका कंसामध्ये घेतलं, त्याचा 6वा घात केला आणि गुणिले 3चा 6वा घात छेद 3 गुणिले 35चा 6वा घात. 35चा काय 6वा घात. आता बघा इथं 7 गुणिले 5 काय होणार आहे? 35च होणार आहेत ना. म्हणजे हे पण काय झाली संख्या? ही संख्या 35च झाली. या 35चा 6वा घात आणि गुणिले 3चा 6वा घात छेद 3 गुणिले 35चा 6वा घात. मग आता 35चा 6वा गेला, 35चा 6वा गेला. आता खाली आहे 3. 3 म्हणजेच काय? 3चा पहिला घात आहे. म्हणजेच आपल्या नियमाने जर पाहिलं ती 3चा भागाकारात असल्याच्या नंतर भागाकार ते वजाबाकी होते. संख्या 2 भागाकार आहेत, पाया समान आहे. इथं 3 आहे, इथं 3 आहे, याचा पहिला घात आहे फक्त. म्हणजे यांच्या घातांची काय होणार आहे? वजाबाकी. 3च्या 6व्या घातातून 3चा पहिला घात गेला, 3चा 5वा घात या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. 3चा 5वा घात कुठं आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये असणारे हे उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 16वा प्रश्न पाहतोय. कोणत्या संख्येचा वर्ग आणि घन सारखाच येतो? आता बघा ही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर बऱ्याच वेळेला आपल्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण ज्या अंकमालिका राहते त्या अंकमालिकेमध्ये पण अशा लॉजिकचे प्रश्न असतात. सगळीकडेच गणितात कुठं येऊ शकतो. त्याच्यासाठी कन्सेप्ट एकच महत्त्वाचे काय की एक ही अशी संख्या आहे की तिचा पहिला घात पण काय येतो? 1. 1चा दुसरा घात पण काय येतो? 1च. तिसरा घात पण काय येतो? 1च. तिचं वर्गमूळ पण येतं 1च, तिचं घनमूळ पण येतं 1च. म्हणजे एकमेव संख्या अशी आहे की हिच्यावर असे प्रश्न पडण्याची शक्यता असते. मग आता 1चा वर्ग जर म्हणाल तर काय येतो? 1 वर्ग म्हणजे दुसरा घात. हा दुसरा घात सुद्धा या ठिकाणी 1 येतोय, तिसरा घात सुद्धा या ठिकाणी 1 येतोय. वर्गमुळात 1 असलं तरी 1च, घनमुळात 1 असलं तरी उत्तर काय येणार आहे? 1च. म्हणजे याचं वर्गमूळ, वर्ग, घन, घनमूळ हे सगळं काय येतं? 1 येतं. अशी संख्या कोणती? तर ती कोणती आहे? या ठिकाणी 1 आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा तुम्हाला सोडवण्यासाठी या ठिकाणी मी 4 प्रश्न दिलेले आहेत. हे 4 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचे. त्याचे उत्तर इथं मी दिलेले आहेत, ते कन्फर्म करायचे आहेत. अशा पद्धतीने आज आपण जे वेगवेगळे नियम, जे बेसिक नियम, घातांकाचे नियम मी शिकवले होते त्याच्यावर आपण डिटेलमध्ये नियम कसा तयार होतो याच्यावरती सुद्धा आपण एकदम डिटेलमध्ये काल चर्चा केली होती. सगळ्यांच्या नियम, कुणालाही नियम पाठ करायची गरज पडली नसणार आहे. सगळ्यांच्या नियम लक्षात राहिलेच असणार आहेत आणि याच नियमावर विचारली गेलेली ही सगळी उदाहरणं आज आपण पाहिलेली आहेत. उद्याच्याला आपण पुढच्या लेक्चरमध्ये इतर ज्या घातांकाच्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण पाहूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.